Hello friends, good morning. I am Bhusar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. Today we are going to study non-sterile manufacturing or non-sterile manufacture. In this point, emulsion. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंगमधील रिमेनिंग पॉईंट्स स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इमल्शन. व्हाईल डेव्हलपिंग द फॉर्म्युलेशन ऑफ ॲन इमल्शन, द चॉईस ऑफ ॲक्वियस फेज, ऑइल फेज अँड इमल्सिफाईंग एजंट इन देअर करेक्ट प्रोपोर्शन इज इम्पॉर्टंट. ज्यावेळेस आपण फॉर्म्युलेशन डेव्हलप करत असतो इमल्शनचं किंवा डेव्हलपिंग द फॉर्म्युलेशन ऑफ ॲन इमल्शन, तर त्याच्यामध्ये आपल्याला इमल्शनच्या फेज चॉईस कराव्या लागतात. त्यामध्ये ॲक्वियस फेज असेल, ऑइल फेज असेल किंवा इमल्सिफाईंग एजंट असेल. परंतु हे चॉईस करताना आपण त्याचा प्रपोर्शन किती आहे किंवा ॲक्युरेट प्रपोर्शन घेणं गरजेचं आहे आणि हे प्रपोर्शन मोस्टली इम्पॉर्टंट असतं. व्हाईल द डेव्हलपिंग द फॉर्म्युलेशन ऑफ ॲन इमल्शन, ज्यावेळेस आपण फॉर्म्युलेशन डेव्हलप करतो त्यावेळेस चॉईस ऑफ ॲक्वियस फेज, त्याचबरोबर ऑइल फेज आणि इमल्सिफाईंग एजंट इन देअर करेक्ट प्रपोर्शन कशा चॉईस केल्या पाहिजेत त्या, तर जी ॲक्वियस फेज चॉईस करणार आहोत आपण, जी ऑइल फेज चॉईस करणार आहोत किंवा आणि इमल्सिफाईंग एजंट चॉईस करणार आहोत इमल्शन बनवण्यासाठी किंवा फॉर्म्युलेशन करण्यासाठी, त्याच्या ॲक्वियस फेज, ऑइल फेज आणि इमल्सिफाईंग एजंट हे करेक्ट प्रपोर्शनमध्ये चॉईस करणं गरजेचं आहे. द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ ऑइल वॉटर फेज डिपेंड्स ऑन द डोसेज रिक्वायरमेंट और कन्सिस्टन्सी अँड स्टॅबिलिटी ऑफ द इमल्शन. जे प्रपोर्शन आहे ऑइलचं किंवा वॉटरचं कशावर किंवा कशावर डिपेंड असतं, तर कन्सिस्टन्सी, स्टॅबिलिटी, त्यावर काय डिपेंड असतं, कन्सिस्टन्सी डिपेंड असेल, स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन. जे रिलेटिव्ह प्रपोर्शन आपण ऑइलचं आणि वॉटर फेजचं घेणार आहोत त्याच्यावर काय डिपेंड्स असेल, तर कन्सिस्टन्सी आणि स्टॅबिलिटी. द ऑइल फेज इज सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ compatibility, stability, toxicity and desired consistency. जी ऑइल फेज आहे कशाच्या बेसिसवर सिलेक्ट केली जाते, तर जे कॉम्पॅटेबल आहे की नाही ते फेजेस, त्याचबरोबर स्टॅबिलिटी, टॉक्झिसिटी आणि डिझायर्ड कन्सिस्टन्सीवर डिपेंड असते किंवा त्याच्या बेसिसवरती सिलेक्ट केली जाते. देन नेक्स्ट पॉईंट आहे टाईप ऑफ इमल्जंट. इमल्जंटचे किती टाईप पडतात, तर इमल्जंट आर ऑफ 3 टाईप्स. इमल्जंटचे 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे सिंथेटिक इमल्जंट, सेकंड आहे नॅचरल प्रोडक्ट, थर्ड आहे फायनली डिवायडेड सॉलिड्स. वन बाय वन आपण स्टडी करूया. त्यामध्ये फर्स्ट आपण स्टडी करूया नॅचरल प्रोडक्ट. नॅचरल प्रोडक्टमध्ये काय येतं, तर एक्झाम्पल आहेत त्याचे ॲकॅसिया असेल, ट्रॅगाकांत असेल, उलफॅट असेल आणि बिजवॅक्स. नॅचरल प्रोडक्टचे एक्झाम्पल ॲकॅसिया, ट्रॅगाकांत, उलफॅट आणि बिजवॅक्स. देन सेकंड आपल्याला स्टडी करायचं टाईप ऑफ इमल्जंट फाईनली डिव्हायडेड सॉलिड्स. एक्झाम्पल काय आहे त्याचं, क्ले आहे, बेंटोनाईट आहे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, सिलिकेट आहे, त्याचबरोबर सिलिका जेल हे त्याचे एक्झाम्पल आहेत. काय एक्झाम्पल आहेत फायनली डिवायडेड सॉलिडचे, क्ले, बेंटोनाईट, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम सिलिकेट, सिलिका जेल. these are the example of finely divided solids. then next one आहे
द हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स मीन्स काय, HLB, जे हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स आहे त्यालाच आपण HLB म्हणतो, कॅन बी यूज टू सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट इमल्सिफाईंग एजंट फॉर अ पर्टिक्युलर सिस्टीम. जे HLB आहे, जे हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स आहे, ते कशासाठी यूज करतो आपण, तर ॲप्रोप्रिएट जे इमल्सिफाईंग एजंट आहे त्या इमल्सिफाईंग एजंट चूज करण्यासाठी किंवा सिलेक्ट करण्यासाठी ह्या पर्टिक्युलर सिस्टीमचा उपयोग करतो. अदर ॲडिटिव्स इन इमल्शन आर अँटीमायक्रोबियल एजंट, अँटीऑक्सिडंट अँड व्हिस्कोफाईंग एजंट. जे अदर ॲडिटिव्स आपण कुठले यूज करणार आहोत त्यामध्ये इमल्शनमध्ये, तर अँटीमायक्रोबियल असेल, अँटीऑक्सिडंट असेल आणि व्हिस्कोफाईंग एजंट. फॉलोइंग मशीन्स आर यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इमल्शन. जर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इमल्शनसाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या मशीन रिक्वायर्ड आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे मिक्सर, त्यानंतर होमोजिनायझर, कोलॉइडल मिल, अल्ट्रासोनिक इमल्सिफायर. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, कशाचं, इमल्शनचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या मशिनरीज रिक्वायर्ड आहेत, तर त्यामध्ये फर्स्ट आहे मिक्सर, त्यानंतर होमोजिनायझर, त्यानंतर कोलॉइडल मिल आणि लास्ट वन आहे अल्ट्रासोनिक इमर्सिफायर. मिक्सर अँड होमोजिनायझर आर स्पेशली यूज फॉर सस्पेन्शन. जे मिक्सर आणि होमोजिनायझर आहे ते स्पेशली आपण कशामध्ये यूज करतो, तर सस्पेन्शनमध्ये. आणि कोलॉइडल मिल इज यूज फॉर द रिड्युसिंग द ग्लोब्युल साईज रिड्यूस करण्यासाठी आपण काय यूज करतो, कोलॉइडल मिल. त्यानंतर परफॉर्म कोर्स इमल्शन इज फीड इनटू द मिल अँड द ग्लोब्युल साईज इज रिड्यूस बाय शेअरिंग ॲक्शन. ग्लोब्युल साईज कशी रिड्यूस केली जाते, तर शेअरिंग ॲक्शनने. हे फर्स्टली पाहिलं आपण नॅचरल प्रोडक्टमध्ये एक्झाम्पल पाहिलंय ॲकॅसिया, ट्रॅगाकॅन्थ, वूलफॅट आणि बिझवॅक्स. त्याच्यानंतर फाईनली डिवायडेड सॉलिड, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत क्ले, त्यानंतर बेंटोनाइट, अमोनियम मॅग्नेशियम सिलिकेट, सिलिका जेल आणि हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स कॅन बी यूज टू सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट इमल्सिफाईंग एजंट फॉर पर्टिक्युलर सिस्टीम. HLB कशासाठी यूज करतो आपण, तर इमल्सिफाईंग एजंट सिलेक्ट करण्यासाठी किंवा ॲप्रोप्रिएट इमल्सिफाईंग एजंट सिलेक्ट करण्यासाठी आपण HLB यूज करतो. म्हणजेच काय, HLB म्हणजेच काय, हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स. द अदर ॲडिटिव्स इन इमल्शन, अदर ॲडिटिव्स कुठले पाहिले, तर अँटीमायक्रोबियल एजंट पाहिला, अँटीऑक्सिडंट पाहिला आणि व्हिस्कोफाईंग एजंट पाहिला. देन मिक्सर, होमोजेनायझर, कोलॉइडल मिल आणि अल्ट्रासोनिक इमल्सिफायर. these are the equipments used for the manufacturing of emulsion. then next स्टडी करायचं आपल्याला सिंथेटिक इमल्जंट. थर्ड टाइप आहे सिंथेटिक इमल्जंट. इन दॅट सिंथेटिक इमल्जंट these are divided or subdivided by 3 types. सिंथेटिक जो इमल्जंट आहे तो परत 3 टाईपमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यामध्ये ॲनायनिक सरफॅक्टंट, त्यानंतर कॅटायनिक सरफॅक्टंट आणि नॉन आयनिक सरफॅक्टंट आहे. तर ॲनायनिक सरफॅक्टंटमध्ये काय येतं, तर एक्झाम्पल काय आहेत त्याचे, सोडियम आहे, त्याचबरोबर पोटॅशियम किंवा अमोनियम साल्ट ऑफ ओलिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड. एक्झाम्पल काय आहे, सोडियम, पोटॅशियम किंवा अमोनियम साल्ट ऑफ ओलिक ॲसिड आणि लास्ट वन आहे स्टेरिक ॲसिड. दे प्रोड्यूस O/W इमल्शन. ॲनायनिक सरफॅक्टंट कशा प्रकारे किंवा कोणतं इमल्शन प्रोड्यूस करतात, तर O/W, ऑइल इन वॉटर टाईपचं इमल्शन ते प्रोड्यूस करतात. कॅल्शियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड, ट्रायइथेनॉलमाइन सोप आणि सोडियम लोराइल सल्फेट हे त्यामध्ये येतं. और हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे कॅटायनिक सरफॅक्टंट. फर्स्टली सरफॅक्टंट, कॅटायनिक सरफॅक्टंट, त्याचं एक्झाम्पल आहे सेट्रिमाइड. देन थर्ड वन आहे नॉन आयनिक सरफॅक्टंट. नॉन आयनिक सरफॅक्टंटचं एक्झाम्पल आहेत
ग्लायकॉल, ग्लिसरॉल इस्टर, सॉर्बिटन इस्टर आणि पॉलिसॉर्बेट्स. एक्झाम्पल काय आहेत नॉन आयोनिक सर्फॅक्टंटचे? ग्लायकॉल अँड ग्लायसरॉल इस्टर, सॉर्बिटन इस्टर अँड पॉलिसॉर्बेट्स. These are the example of non-ionic surfactant. The next one, requirements. Requirements काय आहेत त्याच्या? तर ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 recommended the following equipment for manufacturing of ointments and emulsion. ड्रग आणि कॉस्मेटिक रूल 1945 नुसार फॉलोइंग इक्विपमेंट्स गरजेचे आहेत. कशासाठी? मॅन्युफॅक्चरिंगसाठी ऑइंटमेंटच्या आणि इमल्शनच्या. त्यामध्ये फर्स्ट आहे मिक्सिंग टँक, त्याच्यानंतर केटल, त्याच्यानंतर स्टीम, गॅस और इलेक्ट्रिकली हिटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे सुटेबल पावडर ड्रायव्हन मिक्सर. सुटेबल पावडर ड्रायव्हन मिक्सर पण गरजेचं आहे किंवा रिक्वायर्ड आहे. स्टोरेज टँक्स, त्यानंतर कोलायडल मिल और सुटेबल इमल्सिफायर. देन नेक्स्ट वन आहे लिक्विड फिलिंग इक्विपमेंट्स, जार और ट्यूब फिलिंग इक्विपमेंट्स आणि ट्रिपल रोलर मिल किंवा अँड ऑइंटमेंट मिल. रिक्वायरमेंट काय काय आहेत? मिक्सिंग टँक गरजेचं आहे, त्याचबरोबर केटल किंवा स्टीम, गॅस किंवा इलेक्ट्रिकली हिटेड, त्याचबरोबर सुटेबल पावडर ड्रायव्हन मिक्सर, स्टोरेज टँक्स किंवा पॉट्स, कोलायडल मिल गरजेची आहे, त्याचबरोबर लिक्विड फिलिंग इक्विपमेंट रिक्वायर्ड आहे. जार और ट्यूब फिलिंग इक्विपमेंट्स पण रिक्वायर्ड आहे आणि ट्रिपल रोलर मिल आणि किंवा ऑइंटमेंट मिल ही गरजेची आहे. कशाच्या नुसार? ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945च्या नुसार. इत्यादी वस्तू रिक्वायर्ड आहेत. कशासाठी? मॅन्युफॅक्चरिंगसाठी ऑइंटमेंट्स आणि इमल्शनच्या. देन नेक्स्ट वन आहे फॅसिलिटीज. फॅसिलिटीज काय आहेत? तर the risk of microbial growth is greater in aqueous system than other. The source of contamination during manufacturing and filling of this product are numerous such as, जे आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि फिलिंग करणार आहोत प्रोडक्टची, त्यामध्ये पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट वन आहे स्टोरेज ऑफ वॉटर इन टँक्स विच आर नॉट ॲडिक्वली क्लीन. जे आपण स्टोरेज करणार आहोत वॉटरचं कशामध्ये? टँकमध्ये, ते जर क्लीन नसेल. त्यानंतर यूज ऑफ कंटामिनेटेड डिसइन्फेक्टंट. कंटामिनेटेड डिसइन्फेक्टंट जर आपण यूज केलं तर. त्यानंतर आहे इनॲडिक्वेट व्हेंटिलेशन ॲट द साईट ऑफ मॅन्युफॅक्चर, ओव्हर क्राउडिंग ऑफ प्रोडक्ट अँड पर्सनल, badly designed piping system for the supply of distilled water at the site of the use. जर जी पाइपिंग सिस्टीम असेल ते कशाची पाइपिंग सिस्टीम? डिस्टिल वॉटर सप्लाय करण्याची, ती जर बॅडली डिझाईन असेल किंवा जे आपण डिस्टिल वॉटर यूज करणार आहोत त्याची डिझायनिंग जर बॅड असेल. त्यानंतर इनॲडिक्वेट फॅसिलिटी टू कंट्रोल द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्यामध्ये काय आहे? All the risks should be avoided while providing the facility for manufacture. The facility must be provided for the safe storage of bulk product awaiting for QC approval prior to its filling. इत्यादी सर्व फॅसिलिटी काय आहेत? तर risk of the microbial growth is greater in the aqueous system than other. The source of contamination ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग, सोर्स ऑफ कंटामिनेशन आहेत ह्या फॅसिलिटीजमध्ये. द नेक्स्ट वन आहे सपोजिटरीज. नेक्स्ट पॉईंट आहे सपोजिटरीज. इन दॅट सपोजिटरीज द मोस्ट इम्पॉर्टंट aspect in the formulation of suppositories is the selection of proper base. सपोजिटरीज प्रिपेअर करताना मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट कुठला आहे किंवा फॉर्म्युलेशन करताना मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट कुठला आहे? तर जे सिलेक्शन करणार आहोत आपण सपोजिटरीज बेसचं,
हे सिलेक्शन प्रॉपर झालं पाहिजे बेसचं, हे इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये देर आर द मेन 2 टाईप्स ऑफ सपोजिटरीज बेस. सपोजिटरीज बेसचे मेनली किती टाईप पडतात? 2 टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे फॅटी किंवा ओलियाजिनस बेस. फॅटी किंवा ओलियाजिनस बेस हा एक टाईप आहे. आणि सेकंड आहे वॉटर सोल्युबल किंवा वॉटर मिसिबल बेस. वॉटर सोल्युबल किंवा वॉटर मिसिबल हा सेकंड टाईप आहे सपोजिटरीजचा. त्यामध्ये फर्स्ट आणि वॉटर सोल्युबलचा अगेन इट्स अबाउट डिवायडेड इंटू ग्लिसरोजिलेटिन बेस आणि पॉलिइथिलीन ग्लायकॉल बेस. हे अगेन सब डिवायडेड टाईप आहेत कशाचे? वॉटर सोल्युबल किंवा वॉटर मिसिबल बेसचे. त्यामध्ये फर्स्ट स्टडी करायचं आपल्याला फॅटी और ओलिजिनस बेस. इन दॅट एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर थिओब्रोमाइल ऑइल मीन्स काय? कोका बटर. थिओब्रोमाइल ऑइल इज अ मिक्सचर ऑफ ग्लिसराइल इस्टर ऑफ स्टेरिक पाल्मेटिक अँड ओलिक ॲसिड. हे जे फॅटी किंवा थिओब्रोमा ऑइल आहे हे कशाचं मिक्सचर आहे? ग्लिसराइल इस्टर ऑफ स्टेरिक ॲसिड, स्टेरिक पाल्मेटिक अँड ओलिक ॲसिड. कशाचा मिक्सचर आहे तर ग्लिसराइल इस्टर ऑफ स्टेरिक पाल्मेटिक अँड ओलिक ॲसिडचं मिक्सचर आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर नॉन इरिटेटिंग आहे. हे काय आहे? फॅटी किंवा ओलिजिनस बेस कसा असतो तर नॉन इरिटेटिंग असतो. मेल्ट ॲट 30 to 36 डिग्री सेल्सिअस. त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे किंवा मेल्ट कधी होतो तो 30 ते 36 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतो. मिसिबल विथ मेनी इन्ग्रेडियंट्स आणि मेनी इन्ग्रेडियंट बरोबर मिसिबल आहे. देन डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. डिसॲडव्हान्टेज काय आहे? ऑन द कूलिंग इट डज नॉट कॉन्ट्रॅक्ट सफिशियंटली अँड अ प्रॉब्लेम टू टू मोल्ड ऑकर्स. कशाला प्रॉब्लेम क्रिएट होतो तर मोल्डिंगसाठी. देन सेकंड डिसॲडव्हान्टेज आहे डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर ऑफ मेल्टिंग अँड स्पीड ऑफ कूलिंग द ऑइल सॉलिडिफाईज इन डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. जे ऑइल्स आहेत, जे टेम्परेचर आहे मेल्टिंगचं आणि स्पीड आहे कूलिंगचा, द ऑइल सॉलिडिफाय, जो सॉलिडिफायचा डिफरंट आहे क्रिस्टलाइन फॉर्मचा किंवा सॉलिडिफाय इन डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म called as polymorphism. Such crystal form solidify at lower temperature than the oil, thus may be in liquid state at room temperature. room temperature ला कसं असतं ते तर लिक्विड स्टेटमध्ये असतं. त्यानंतर थर्ड डिसॲडव्हान्टेज आहे इट मे बिकम रॅन्सिड ऑन स्टोरेज. स्टोरेज कंडिशनला कसा असतो तो किंवा कसा आहे? रॅन्सिड. त्यानंतर द वॉटर ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटी ऑफ द ऑइल इज पुअर. वॉटर ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटी कशी आहे याची? पुअर आहे. देन मेल्टिंग पॉईंट मे बी रिड्यूस बाय इन्ग्रेडियंट. मेल्टिंग पॉईंट काय होतं? रिड्यूस होतो. आणि इट इज द एक्सपेन्सिव्ह. कसा आहे तो? एक्सपेन्सिव्ह आहे. त्यानंतर आहे वॉटर सोल्युबल बेस. त्यानंतर सेकंड आहे वॉटर सोल्युबल बेस. वॉटर सोल्युबल बेस इट इज अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ग्लिसरोजिलेटिन बेस आणि सेकंड वन आहे पॉलिइथिलीन ग्लायकॉल बेस. फर्स्ट वन स्टडी करूया ग्लिसरोजिलेटिन बेस. इन दॅट ग्लिसरोजिलेटिन बेस इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ व्हाजायनल सपोजिटरीज. हा जो ग्लिसरोजिलेटिन बेस आहे हा व्हाजायनल सपोजिटरीज मॅन्युफॅक्चरिंग किंवा करण्यासाठी किंवा व्हाजायनल सपोजिटरीज प्रिपरेशनमध्ये यूज केला जातो. त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत अनप्रेडिक्टेबल सोल्युशन टाईम. त्याचा सोल्युशन टाईम कसा आहे तर अनप्रेडिक्टेबल आहे. इट इज अ हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ द बेस रिक्वायर दॅट इट बी प्रोटेक्टेड फ्रॉम हीट अँड मॉइश्चर. कसा आहे तो? हायग्रोस्कोपिक आहे. देन द डिहायड्रेटिंग इफेक्ट ऑफ द बेस कॉजेस इरिटेशन टू द रेक्टल और व्हाजायनल मिकोजा. कसा आहे तो? इरिटेशन कॉज करतो कुठे? रेक्टल. देन लुब्रिकेशन ऑफ
the molds is required for removal of suppositories from mold. Then next one आहे preservative are required for or preservative required in the formulation to prevent the microbial contamination with resulting incompatibility. प्रिझर्वेटिव्ह रिक्वायर्ड आहेत याच्यासाठी. त्याचबरोबर सपोजिटरीज हॅव लॅक्झेटिव्ह इफेक्ट. ह्या सपोजिटरीज आहेत त्या कशा लॅक्झेटिव्ह इफेक्ट शो करतात. त्यानंतर नेक्स्ट वन टाईप आहे सेकंड टाईप वॉटर सोल्युबल बेसचा पॉलिइथिलीन ग्लायकॉल बेस. त्यालाच आपण म्हणतो PEG बेस. PEGचा लॉंग फॉर्म पॉलिइथिलीन ग्लायकॉल. This material have a wide range of melting points and solubilities. काय असते ह्या मटेरियलची वाईड रेंज ऑफ मेल्टिंग पॉइंट आणि solubility. Hence it is possible to prepare the suppositories of varying heating stability and dissolution rate. These are the chemically polymers of ethylene oxides and water prepared to various chain length and molecular weights. The number of indicates the average molecular weight of that polymers. Example काय आहेत पॉलिइथिलीन ग्लायकॉल बेसचे तर पॉलिइथिलीन ग्लायकॉल 1000 to 75%, second 96%, then polyethylene glycol 4000 to 25% to 4%. Advantages काय आहेत त्याचे तर it does not require lubrication of molds. Lubrication requires नाही. It does not show laxative effect show करत नाही. त्यानंतर base gives suppository clean smooth and appearance. कशा आहेत ह्या clean smooth and appearance. Good solvent properties कशा आहेत goods आहेत. त्यानंतर disadvantages आहेत due to good solvent properties the drug may get retained in the base resulting poor viability. गुड सॉल्वंट प्रॉपर्टीज आहेत परंतु त्याच्या रिटेन इन द बेसमुळे काय होतं तर ड्रग इट मे बी रिटेन इन द बेस रिझल्टिंग पुअर बायोॲबिलिटी कशी दाखवते पुअर दाखवतं. त्यानंतर इनकम्पॅटेबल आहे विथ प्लास्टिक कंटेनर. त्याचबरोबर हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ द बेस मे कॉजेस द इरिटेशन ऑफ म्युकोझा. जे हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ बेस आहेत ते कॉजेस आहेत किंवा इरिटेशन कॉज करतात कसे म्युकोझामध्ये. देन नेक्स्ट पॉईंट आहे सपोजिटरीज मधला ॲडिटिव्ज ऑफ सपोजिटरीज. इन दॅट ॲडिटिव्ज ऑफ सपोजिटरीज अँटीऑक्सिडंट अँड प्रिझर्वेटिव्ह विच आर रिक्वायर्ड फॉर सपोजिटरीज और सपोजिटरी अँड आर चूजन ऑन देअर कम्पॅटेबिलिटी. अँटीऑक्सिडंट आणि प्रिझर्वेटिव्ह रिक्वायर्ड आहेत कशासाठी तर फॉर्म्युलेशन ऑफ सपोजिटरीजसाठी. ते कसे चूज केले जातात तर त्याच्या कम्पॅटेबिलिटीवरून. द इमल्जंट सच ॲज ओल्फॅट इमल्सिफाइंग वॅक्स पॉलिसॉर्बेट्स आर इन्क्लुडेड इन द फॉर्म्युलेशन टू फॅसिलिटेट इनकॉर्पोरेशन ऑफ ॲक्वेस सोल्युशन. इमल्जंट कुठले ओल्फॅट असेल इमल्सिफाइंग एजंट असेल किंवा इमल्सिफाइंग वॅक्स असेल पॉलिसॉर्बेट्स यूज केले जातात फॉर्म्युलेशनसाठी. देन नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज. द सपोजिटरीज आर प्रिपेअर्ड बाय 3 मेथड्स. सपोजिटरीज कशा प्रिपेअर केल्या जातात तर 3 मेथड्सने प्रिपेअर केले जातात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मोल्डिंग. प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज बाय मोल्डिंग. देन सेकंड वन आहे कॉम्प्रेशन. देन नेक्स्ट वन आहे प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज बाय हँड रोलिंग अँड शिपिंग मेथड. ह्या 3 मेथड आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे मोल्डिंग, सेकंड वन आहे कॉम्प्रेशन आणि थर्ड वन आहे हँड रोलिंग. कशाच्या प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीजच्या. त्याच्यामधील फर्स्ट स्टडी करूया आपण प्रिपरेशन ऑफ सपोजिटरी बाय मोल्डिंग. सपोजिटरी मोल्डिंग मेथडने कशी प्रिपेअर केली जाते. दिस मेथड इज कॉमनली यूज. ही मेथड कॉमनली यूज केली जाते. The base material is melted and required amount of medicaments is dissolved or suspended in it. जे बेस मटेरियल आहे ते मेल्ट केलं जातं आणि जे रिक्वायर्ड अमाऊंट आहे
मेडिकामेंट्स डिझॉल्व केलं जातं किंवा सस्पेंडेड केलं जातं. देन द मेल्ट इज poured into the mold and allowed to cool to for the suppository. आणि जे सपोजिटरीज मोल्ड आहेत त्या सपोजिटरीज मोल्डमध्ये हे जे मेल्ट केलेलं किंवा आपलं रिक्वायर्ड मटेरियल आहे ते फिल केलं जातं किंवा पोर्ड केलं जातं आणि त्या कुलिंगसाठी ठेवल्या जातात. इन द मशीन ऑफ मोल्डिंग प्रोसेस द ऑपरेशन ऑफ पोरिंग अँड कुलिंग अँड रिमूव्हल फ्रॉम मोल्ड्स आर कॅरीड आउट अँड automated machine. The output of rotary machine is about 3000 to 6000 suppositories per hours. जे ऑटोमॅटेड मशीन आहे किंवा आउटपुट किती आहे रोटरी मशीनचं सपोजिटरीचं पर हावरसाठी तर 3000 ते 6000 सपोजिटरीज आपण पर हावर त्यामधून तयार करू शकतो. Lubrication of molds. For easy removal of suppository from the molds, lubrication of mold with mineral oils is essential. जर आपण सपोजिटरीमध्ये आपलं मटेरियल जे आहे रिक्वायर्ड मटेरियल ते पोर्ड केलं किंवा ते पोर्ड करण्याच्या आधी ल्युब्रिकेशन करणं गरजेचं आहे. कशासाठी? मोल्डसाठी. आणि त्याच्यासाठी काय यूज केलं जातं? मिनरल्स ऑइल्स इसेन्शियल आहे. त्यानंतर कॅलिब्रेशन ऑफ मोल्ड्स. कॅलिब्रेशन कसं केलं जातं मोल्डचं? तर द कॅलिब्रेशन ऑफ मोल्ड विथ बेस इज नेसेसरी फॉर ऑल मोल्ड्स टू डिटरमाइन द एक्झॅक्ट कॅपॅसिटी ऑफ पर्टिक्युलर मोल्ड्स. कॅलिब्रेशन कशासाठी केलं जातं? तर डिटरमाइन करण्यासाठी काय एक्झॅक्ट कॅपॅसिटी किती आहे मोल्डची, पर्टिक्युलर मोल्डची हे डिटरमाइन करण्यासाठी कॅलिब्रेशन केलं जातं. देन नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज बाय कॉम्प्रेशन. प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज बाय कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन मेथडने कशी केली जाते सपोजिटरीजचं प्रिपरेशन? द suppositories base and medicaments are mixed together and the mass is then forced by pressure into the molds of machine. सपोजिटरीज जे बेस आहे आणि तुमचा मेडिकामेंट्स किंवा ड्रग जो असेल तो मिक्स केला जातो. त्यानंतर मास काय केलं जातं? इज देन फोर्स बाय प्रेशर इनटू द मोल्ड्स. मास फोर्सच्या सहाय्यानं मोल्ड्समध्ये पोअर केलं जातं, मोल्ड्स ऑफ द मशीन. On small scale, the mortar and pestle is used, where large scale it requires mixture and warm vessel. स्मॉल स्केलसाठी आपण काय यूज करू शकतो? तर मॉर्टर आणि पेस्टर. त्याचबरोबर लार्ज स्केलमध्ये आपण काय रिक्वायर्स असते? तर मिक्सर आणि वॉर्म व्हेसल्स. द मेथड इज सुटेबल फॉर थर्मोलायबल सबस्टन्स अँड फॉर इन्सोल्युबल मेडिकामेंट्स इन द बेस. ही मेथड कोणत्या प्रकारच्या सबस्टन्ससाठी सुटेबल आहे? तर एक म्हणजे थर्मोलायबल सबस्टन्स आणि सेकंड वन आहे इन्सोल्युबल मेडिकामेंट्स इन द बेस. इट इज अनसुटेबल फॉर ग्लायसरोजिलेटिन बेस सपोजिटरी. ही अनसुटेबल आहे कोणत्या प्रकारच्या बेसिसमध्ये? तर ग्लिसरोजिलेटिन बेस सपोजिटरीजमध्ये. अ स्पेशल मशीन इज रिक्वायर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज in which mass is forced one side of the machine through the cylinder and one on other side. The molds or die cavity are present. These die cavities are filled with mass. A movable end plate supports the back of these dies so that this plate is removed and additional force is applied on insertion side of machine. The form suppositories from die cavities and are ejected. त्याच्यासाठी काय पाहिजे? अ स्पेशल मशीन रिक्वायर्ड आहे ह्या सपोजिटरीजसाठी. त्याच्यामध्ये काय केलं जातं? तर इन विच मास इज फोर्स ऑन वन साइड ऑफ मशीन थ्रू सिलेंडर. मास काय केलं जातं? फोर्स केलं जातं वन साइड ऑफ मशीन थ्रू. आणि काय केलं जातं? नेक्स्ट काय केलं जातं? तर दिस डाय कॅव्हिटी आर फिल्ड इन दिस मास काय केलं जातं? डाय कॅव्हिटीमध्ये फिल केलं जातं. त्याच्यानंतर मुव्हेबल एंड प्लेट सपोर्ट्स द बॅक ऑफ दिस डायस. मुव्हेबल जी एंड प्लेट आहे काय होतं त्यामध्ये? तर सपोर्ट्स डायस अँड रिमूव्ह द ॲडिशनल फोर्स इज अप्लाइड
टू द इन्सर्शन ऑफ साईड ऑफ मशीन काय केलं जातं, ॲडिशनल फोर्स अप्लाइड केला जातो कशासाठी, इन्सर्शन ऑफ साईड ऑफ मशीन, द फॉर्म सपोजिटरीज फ्रॉम डाय कॅव्हिटीज अँड इजेक्टेड, द मुव्हेबल प्लेट इज रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. त्यानंतर काय होतं, जी मुव्हेबल प्लेट आहे ती रिटर्न येते त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आणि दिस इज रिपीटेड टू प्रोड्यूस कंटिन्युअसली सपोजिटरी. आणि ही जी प्रोसेस आहे रिपीटेड असते कशासाठी, कंटिन्युअसली सपोजिटरीज प्रोड्यूस करण्यासाठी. देन नेक्स्ट वन आहे प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज बाय हँड रोलिंग अँड शॅपिंग. थर्ड मेथड कशी आहे, प्रिपरेशन सपोजिटरीजचं कसं केलं जातं, हँड रोलिंग आणि शॅपिंगने. द फार्मासिस्ट प्रेफर धिस मेथड इन द हॉस्पिटल. कोण प्रेफर करतं हॉस्पिटलमध्ये ही मेथड, फार्मासिस्ट. व्हेन द स्मॉल नंबर ऑफ युनिट्स नीड टू बी प्रिपेअर द कोका बटर बेस, द मेडिकामेंट इज मिक्स विथ कोका बटर अँड ट्रिच्युरेट वेल टू अचीव युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अँड फॉर्म प्लास्टिक मास. काय केलं जातं, मिक्स केला जातो मेडिकामेंट्स कशाबरोबर, कोका बटर बरोबर आणि ट्रिच्युरेट केला जातो आणि काय केलं जातं, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, त्याचबरोबर प्लास्टिक मास. दिस प्लास्टिक मास इज देन फॉर्म इनटू बॉल विथ हँड. त्याच्यानंतर काय केलं जातं, द बॉल इज रोल इनटू द सिलेंडर ऑफ स्पेसिफिक लेंथ विथ स्टील स्पॅच्युला. काय केला जातो, जे स्टील स्पॅच्युला असतो आणि स्पेसिफिक लेंथ ऑफ सिलेंडर काय केलं जातं, बॉल रोल केला जातो. त्यानंतर काय केलं जातं, द सिलेंडर इज डिवायडेड इनटू इक्वल सेगमेंट. सिलेंडर काय केलं जातं की हे काय केलं असतं, डिव्हाइड केलेलं असतं इक्वल सेगमेंटने अबाउट 1 इंच विथ शार्प ब्लेड. कसं असतं, शार्प ब्लेड विथ द हेल्प ऑफ फिंगर और स्पॅच्युला. फिंगरच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीनं वन एंड ऑफ सेगमेंट इज टॅपर्ड टू डिझायर्ड शेप. काय केलं जातं, वन एंड टॅपर्ड किंवा टॅपर्ड केलं जातं डिझायर्ड शेपसाठी. त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे तर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945 रिकमेंडेड द फॉलोइंग इक्विपमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सप्लिमेंट. जे ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945 नुसार फॉलोइंग रिक्वायरमेंट किंवा फॉलोइंग इक्विपमेंट गरजेचं आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी सपोजिटरीच्या. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मिक्सिंग आणि पोरिंग इक्विपमेंट गरजेचं आहे, त्याचबरोबर मोल्डिंग इक्विपमेंट गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा एरिया किती पाहिजे तर द एरिया और ॲन एरिया ऑफ 20 स्क्वेअर मीटर्स इज रिकमेंडेड फॉर द बेसिक इन्स्टॉलेशन. एरिया किती पाहिजे, 20 स्क्वेअर मीटर्स पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे बल्क कॉन्सन्ट्रेट. नेक्स्ट वन काय आहे, बल्क कॉन्सन्ट्रेट. Usually the solution and semi-solids are compounded in the bulk and as concentrates. The bulk compounded liquid orals included. जे बल्क कंपाऊंडेड लिक्विड ओरल्स आहेत ते त्याच्यामध्ये काय येतं तर सिरप येतं, इलेक्झर येतं, सस्पेन्शन येतं आणि इमल्शन येतं. त्याचबरोबर नेक्स्ट वन आहे द सेमी सॉलिड विच आर कंपाऊंडेड इन द बल्क इन्क्लुडेड इमल्शन अँड ऑइंटमेंट. सेमी सॉलिडमध्ये काय येतं तर इमल्शन आणि ऑइंटमेंट. ह्या आहेत प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीच्या मेथड. त्यामध्ये फर्स्ट मोल्डिंग, त्यानंतर कॉम्प्रेशन आणि ही लास्ट वन आहे हँड रोलिंग किंवा शॅपिंग मेथड. थँक यू एव्हरीवन. इन दिस वे non-sterile manufacturing chapter is over here. Thank you again.